पुणे तिथे काय उणे असे सगळेच म्हणतात आणि ते खरं पण आहे. काही भेटत नाही पुण्यामध्ये. हॅलो, मी कोमल आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी जाते दगडूशेठ बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि तुळशीबागेत खूप सारी शॉपिंग पण करायची आहे. तर चला. शनिवार वाड्याच्या जवळ पोहोचलो आहे आम्ही. पुणे हे असं शहर आहे ज्यात प्रॉपर सिटीमध्ये देखील खूप उंच झाडं आहे. शनिवार वाड्याच्या आत नाही जाणार आम्ही डिरेक्टली गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. दगडूशेठ बाप्पांच्या तिथे मी प्रॉपर व्हिडिओ शूटिंग नाही केली कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. दगडूशेठ बाप्पाविषयी थोडक्यात इतिहास सांगते. 1893 मध्ये कोल्हापूरचे मिठाई व्यापारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी या गणपतीची स्थापना केली. पुण्यातील प्लेगच्या साथीत मुलाला गमावल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. सध्याची बाप्पाची देखणी मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार शंकरप्पा शिल्पी यांनी तयार केली आहे. दगडूशेठ बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जवळच नवशा गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. सकाळीच आलो म्हणून एवढी गर्दी नाही. नवसाचा गणपती हे पुण्यातील मानाचे तिसरे गणपती म्हणून ओळखले जाते. येथील गणपतीची मूर्ती अत्यंत प्रसन्न असून नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. नवसाचा गणपती मंदिराला लागूनच सुंदर असे दत्त मंदिर देखील आहे. दगडूशेठ बाप्पांच्या मंदिराच्या आसपासच्या सर्व मंदिरांचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही जात आहोत तुळशीबागेत. तुळशीबाग 10 वाजता सुरू होते. पुण्यातील बुधवार पेठेतील तुळशीबाग हे अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेले मार्केट आहे. शक्यतो मुलींसाठी मेकअप, ज्वेलरी, क्लोथ्स एकाच ठिकाणी सगळं काही भेटतं आणि येथे बजेट फ्रेंडली सर्व प्रोडक्ट्स मिळतात. ज्वेलरीपासून तर कपड्यांपर्यंत सगळं येथेच मिळते आणि तेही सुपर अफोर्डेबल प्राईसमध्ये. तुळशीबागेतच बाप्पाची आणखी खूप मोठी मूर्ती आहे. हे गणपती बाप्पा मानाचे चौथे गणपती म्हणून ओळखले जातात. साधारण 13 फूट उंचीची फायबरची अतिशय देखणी मूर्ती ही बाप्पाची आहे. तुळशीबागेत आले आणि थोडीफार शॉपिंग केली नाही असे तर कधीच होणार नाही. खास करून मला या ट्रेंडिंग व्हायरल बँगल्स घ्यायच्या होत्या. तर आता मी तुम्हाला दाखवते की मी तुळशीबागेतून कोणत्या बँगल्स परचेस केल्या.
या सगळ्या काचेच्या बँगल्स आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. या लाईट ग्रीन कलरच्या बँगल्स आहे, ज्या मी एका माझ्या साडीसाठी मॅचिंग म्हणून घेतल्या आहे. हातात घातल्यावर खूप छान वाटतात. या बँगल्सला आपण वेगवेगळ्या प्रकारे कस्टमाइज करू शकतो, जसे की या काश्मीरी बँगल्स, ज्या खूप व्हायरल चालू आहे सध्या. या प्रकारे देखील घालू शकता तुम्ही. सेकंड या पर्पल कलरच्या ग्लास बँगल्स, या देखील मी माझ्या साडीला मॅचिंग घेतल्या आहे. या प्रकारे कस्टमाइज करून घातल्या तर हातामध्ये खूप छान वाटतात. काचेच्या असल्यामुळे त्या लाईट्समध्ये खूप छान चमकतात देखील, कारण त्यावर गोल्डन कलरचे असे डॉट आहे. थर्ड म्हणजे या पिकॉक ग्रीन कलरच्या बँगल्स, ज्या मला पर्सनली खूप आवडल्या आहे. यानंतर या मल्टी कलर्स बँगल्स, ज्या आपण डेली यूजसाठी वापरू शकतो. या देखील कस्टमाइज करून खूप छान वाटतात. या कोणत्याही ड्रेसवर, साडीवर मॅच होऊ शकतात. बघतानाच इतक्या सुंदर वाटतात या बांगड्या. हा एक कलर आहे. यानंतर मी तुम्हाला सगळ्यात सुंदर बँगल्स दाखवते, ज्या मला तुळशीबागेत खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटल्या आहे. ऑनलाईन जर चेक केलं मिंत्रा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती, तर या बँगल्सची प्राईस 800-900ला टेकलेली आहे आणि मला या तुळशीबागेत फक्त 300 रुपयामध्ये भेटले आहे. तुम्ही बघू शकता, कोणतीही काठपदर साडी असेल त्यावर या मॅच होऊ शकतात. खूप छान आहे या बँगल्स. तुम्ही तुळशीबागेत जाऊन या बँगल्स परचेस कराच, कारण ही एक एक बँगल्ससुद्धा हातामध्ये खूप छान वाटते. मी तर प्रत्येक साडीवर कलेक्ट केल्या बँगल्स. तुम्ही कधी करताय? आय एम ऑब्सेस विथ धीस बँगल्स, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामला मला या बँगल्सचे खूप रील्स यायचे आणि मी खूप ऑब्सेस झाले या बँगल्सशी, म्हणून म्हटलं तुळशीबागेतच आपल्याला चांगल्या अफोर्डेबल प्राईसमध्ये या बँगल्स मिळून जातील. मी ऑनलाईन
बघितलं आणि म्हटलं ऑनलाईनमध्ये खूप महाग आहे या बँगल्स. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.